सो गुड मॉर्निंग फ्रॉम खेड शिवापूर. आणि आज खूप लेट स्टार्ट करतो आहे ब्लॉग. जर तुम्ही माझं लँड्सडाऊन टू ऋषिकेशचं जर ब्लॉग बघितलं असतं ना, तर त्याच्यामध्ये मी या राईडबद्दल जरासा हिंट दिलेलं. सो आय एम गोइंग टू साऊथ अगेन टू माय वन ऑफ द फेवरेट रूट्स आणि चाललो आहे. ओके, सो आय एम नॉट अलोन. सॉरी, नंतर बोलूया. आता तेच जोगेश्वरी मिसळ आपलं नेहमीचं बेस्ट एकदम. तर त्यानंतर इथे खाऊन चाललो आहे आणि आय एम नॉट अलोन राईट नाव. राईट नाव आय एम विथ मिस्टर नीरव. आता जे मिटिओर 650मध्ये येतात ते जस्ट रस्त्यावरतीच भेटले मला. आय वॉज कमिंग, म्हणजे मी पनवेल क्रॉसच करत होतो. पनवेलनंतर 5-6 किलोमीटर क्रॉस केल्यानंतर हे साईडलाच येत होते आणि पाऊस आऊट झाला तर मी थांबलो एका ठिकाणी आणि हे सर पुढे गेले. नंतर हे पण पुढे थांबलेले, मग मला दिसले नाही. पण मग परत हे पुण्याला मला भेटले आणि त्यानंतर मग म्हणजे पुण्यात थोडा वेळ आम्ही थोडंसं म्हणजे हँड जेक्चर करून राईड केलं. बट नंतर मग कळलं की त्यांचे जे सॅडल बॅग आहेत ना, त्याचे जे कवर आहे ते थोडंसं त्याच्या एक्झॉस्टला लागतं आहे. बिकॉज मीटरला 2 एक्झॉस्ट आहे ना 650ला. सो त्यांना मी जेव्हा सांगितलं की बाबा तुमचं टच होतं आहे करून, मग तेव्हा थोडंसं कन्व्हर्सेशन वाढलं. नंतर मग त्यांनी विचारलं की तुम्ही नेक्स्ट स्टॉप घेणार आहे का. मग मी सांगितलं की बाबा जोगेश्वरी मिसळला मी स्टॉप घेतो आहे करून, तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर प्लीज करा करून. आणि त्यांनी केलं. सो वी आर बोथ गोईंग ऑन द सेम रूट ओनली. ही इज ॲक्च्युली गोईंग टू बँगलोर आणि मी पण बँगलोरच्या रूटने जातो, पण बँगलोरने मी हिरोला थांबणार आहे आज. सो मोस्ट प्रॉब्ली हे राईड जाणार आहे, राईडला मी जाणार. राईडचं आहे साऊथ इंडियाचंच आहे. इट वुड बी फॉर टू मदुराई. तर आजच्या दिवसात तर होणार नाही, म्हणून मग आरामात आपण करूया. सो टेक्निकली वी आर बिहाइंड द शेड्यूल, बट आरामात जाऊया असं प्रयत्न करूया. आता 133 किलोमीटर झाले ऑलमोस्ट. आणि या आम्ही आमच्या पेसने चालू, का टेन्शन नाही. बट ॲक्च्युली का दोघांचं रूट तर सेमच आहे, म्हणून कसं आहे पुढे मागे कुठे ना कुठे तर भेटणारच ते मला. सो इट इज नाईस टू हॅव अ कंपनी. सो येस, हे ब्लॉग आता कधी येईल काय माहीत नाही, मे बी पुढच्या वर्षीच येईल. सो निघता पनवेलमधनं ना त्रासच झालं कारण हे पावसामुळे. आता हे नोव्हेंबर, हे आज 1 नोव्हेंबर आहे आणि पावसाने असं घरच केलं आहे. असं म्हणजे असं राग येतो आहे ना की विचारू नका यार. आणि त्यासाठी म्हणजे काय की मी त्या फेजमध्ये येऊ नाही शकत आहे, म्हणजे ते कम्फर्टमध्ये येऊ नाही शकत. म्हणजे कसं की आफ्टर समथिंग अगर 100 किलोमीटर्स तुम्ही एक म्हणजे तुमचं एक हे होऊन जातं की एक कम्फर्ट झोनमध्ये जातं की हां यू आर ऑफिशियली रायडिंग. म्हणजे तुमच्या बॉडीला करून जातं, त्या हिशोबाने बॉडी तसं स्विच होते. पण माहीत नाही अजून स्विच होत नाही आहे का माहीत नाही बाबा. पावसामुळे की कशामुळे आय डोंट नो, बट आहे तर आहे बाबा. सो हे इश्यू आहे, चाललं आहे माझं. I don't know why, because maybe I'm getting old and तरी पण Nirav is 45. He is almost 10 years elder than me and he is also in kind of a same field work याच्यामध्ये. ते पण कामासाठी चालले, मी काम आणि फिरण्यासाठी चाललो आहे. सो आहे आता एक म्हणजे चला काहीतरी एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे. अँड राईट नाव ऑस्मो 4 मी वापरतो आहे आणि त्याला जे ॲडॅप्टर लावले आहे ते 5000चं ते ॲडॅप्टर येतं. काय कशाला एवढं ते महाग आहे काय माहीत नाही, पण 5000चे ॲडॅप्टर आहे, त्याच्याने मी साऊंड हे करतो आहे. आय डोंट नो तुम्हाला व्हॉईस कसं येत असेल माझं, बट आय थिंक सो की व्हॉईस चांगलं येत असेल तुम्हाला, कारण गेन मी -11 ठेवलं आहे. तर पोस्ट प्रोडक्शनमध्ये मला बघायला लागेल आता. तर आता ऑलमोस्ट 135मध्ये मी एक ब्रेक घेतलं. तर आता नेक्स्ट ब्रेक मे बी अजून 100 किलोमीटर्समध्येच प्रयत्न करू, म्हणजे 233 किलोमीटर्समध्ये प्रयत्न करू. समजा जर पुढे ऊन पडलं तर यात माझं वायझर तर चेंज करावंच लागेल आणि रेनकोट आणि हे सगळं काढून टाकावं लागेल. तर आहे आता हळूहळू बोलत जाऊया, बघत जाऊया. आय गेस इश्यू येणारच आहे, कारण अजूनही ते टच होत नाही. जरा कमी होत आहे, म्हणजे वाऱ्याने हवेने फिरतं, पण थोडं तरी जळडा असेल हे तर मला 100% माहितीच आहे की थोडं तरी जळडायचं आहे तिथे. पण लेट्स सी, जसं चालत जाऊया तसं बघत जाऊया. तर बरं झालं मी हे केलं, लक्ष ठेवलेलं जरा, कारण ते पंढरपूरचं बोर्ड आलं पण मला तर स्ट्रेट दाखवत आहे. मला वाटतं की आफ्टर
सातारा ते हे घेईल करून, म्हणजे सातारा ते घाट नंतर मे बी परत लेफ्ट जायला लागेल. नंतर मग बघितलं की ते डायरेक्ट NH-48नेच घेऊन जाते मला. ते बरं झालं परत घेऊन मी रूट चेंज केलं. तर एक तास थोडंसं लेट दाखवत आहे, बट ठीक आहे यार, काय करणार आता, नाही तर पण जाऊन काय करायचं करून. तर आता टोटल 646 किलोमीटर्स आहे. 9.5चं ETA दाखवत आहे, तर 9.5 ते 10-11 तर आरामातच वाचतील, आरामात. तर मग ठीक आहे, आता कंट्री रोड्स भेटतील पंढरपूरपर्यंत. म्हणजे पंढरपूरपर्यंत यायला झालं तरी समजा जर इथूनच देऊळ दिसलं तर पाय पडून ते लांबूनच नमस्कार करून निघून. बट आफ्टर खेड शिवापूर रोड मस्त करून ठेवले आहेत एकदम. म्हणजे जेवढे पण डायव्हर्जन्स होते, ब्रिजचं कामं होते, ते सगळे संपलेत एकदम. छान रोड बनवलं आहे. सो सिमलेसली तुम्ही ॲटलीस्ट सातारापर्यंत तरी तुम्ही एकदम नॉनस्टॉप तुम्ही आरामात येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हां 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 माझ्या हे सगळं बघून आहे ना यार, महाराष्ट्राचं खूप म्हणजे गर्व वाटतं. माझं हे काय आहे काय माहीत नाही, एक तलाव टाईपच आहे. ऑलमोस्ट आता 18 किलोमीटर बाकी राहिलेत. 18 किलोमीटर पंढरपूर येते की नाही माहीत नाही, बट आत्तापर्यंत रोड तर चांगले भेटले. म्हणजे हे मायनर असे प्रॉब्लेम्स आहेत, पण रोड ॲक्च्युली चांगले आहेत ॲक्च्युली. आता हे ॲक्च्युली कसं आहे की यातायात इथे आहे, म्हणजे कसं आहे की पालखी विलकी जात असते म्हणजे की या रोडला, म्हणून या रोडला चांगलं डेव्हलप करतात आहे ते. आता इन फ्युचर वाटते 2 लेन हे इथे 2 रोड असे होतील. तर सध्या 1 लेनमध्ये हे करतात आहे, पण विच इज मॅनेजेबल, इझिली होऊ शकते. सो फार आत्तापर्यंत तर रोड जवळ चांगलेच भेटले आहेत. अँड त्याच्या पुढे पण चांगलंच भेटलं पाहिजे. आता पावसाची आसार दिसतात आहे, थोडे थोडे ठिपके पण पडतात आहे. तर मला असं वाटतं आहे की थोड्या वेळानंतर थांबून हे गोप्रो काढून, गोप्रो सारा हे नावच तोंडात राहिलं आहे, त्याला की ऑस्मो काढून खिशा ठेवायला पाहिजे ह्याच्यामध्ये, बॅगेमध्ये. नाहीतर परत ते हे विंडो टाकून मग माईक मिनी लावून पण ब्लॉक करू शकतो. पण काय कोण म्हणजे खूप कटकट आहे राव, थांबायला लागतं. मग परत त्याला ह्याचं हे कवर लावायला लागेल, हे अडॅप्टर काढायला लागेल, परत माईक ओपन करायला लागेल, मग ते माईक ह्याला कनेक्ट करायला लागेल. इट्स अ लॉट ऑफ टाईम, लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आता छोटं डिस्टन्स असलं असतं तर आरामात केलं असतं, पण डिस्टन्स पण छोटं नाही आहे, म्हणून जरा रश करावंच लागेल. पण एवढं पण रश नाही करायचं आहे, तेवढं तर काय आपलं. विचार करतो आहे की त्याच्यानंतर आता म्हणजे आता किती इथून 41 किलोमीटर्स आहे पंढरपूर. तर पंढरपूरला चहा काहीतरी पिऊया, आणि मग त्यानंतर मग पंढरपूर तर विजापूर आहे. विजापूरनंतर मे बी विजापूरनंतर नॉनस्टॉप तर मलाच लागेल, कारण सगळं पर्याय नाही त्याच्यामध्ये. 535 किलोमीटर्स अजून दाखवत आहे ते, म्हणजे ॲटलीस्ट चित्रदुर्गापर्यंत तर नॉनस्टॉप मारायला लागेल असं. हो, आता झाले आहे 266 किलोमीटर्स झाले. नीरव आय डोंट थिंक सो की ते त्याला मी कॅच पण करू शकतो, कारण ते पटाट पुढे गेले ते. तर काय माहिती पुढे भेटले तर ठीक आहे, नाही तर मग बघूया. नाहीतर पण आपलं सोलोच आहे, नीरवनं सोलोच असणार. पण ॲक्च्युली त्यांचं टार्गेट जास्त आहे. त्यांचं ॲक्च्युली नाही म्हणून आत्ता मे बी 700 किलोमीटर असू शकते त्यांचं. काश ते NH-48 चालू असलं असतं ना, तर स्ट्रेटली एकदम फटाफट पोचलं असतं. पण जसं मी पुढे जाताना पोचलेलो, तरी 11 वाजलेले मला, पण ठीक आहे, काय असं ते. पण हे NH-965 आहे ना, मस्त बनवलं एकदम, काही टेन्शन नाही आहे. ऑलमोस्ट 100 किलोमीटरचं आहे वाटते. तर राईट ना हो, मी वायटेराचं वॉटरप्रूफ सॉक्स घातलो आहे मी. रेंडिसन ब्रँडचं आहे ते, म्हणजे मे बी म्हणजे ते ब्रँड आहे, आणि ते वायटेरा थ्रू इंडियामध्ये ते विकतात. आत्तापर्यंत तर बरं आहे, म्हणजे प्रॉब्लेम तर वाटलं नाही, कारण मध्ये म्हणजे हे चांगलंच भेटलेलं मला पाऊस. आणि त्या दरम्यान म्हणजे कसं आहे की नॉर्मल सॉक्स असलं तर पूर्ण खाली असं पचपत वाटतं, पण आता तसं वाटत नाही आहे, विच इज गुड. हे जे क्लॅन्सचे बूट्स आहेत ना, हे पण ॲक्च्युली वॉटरप्रूफच आहे. हे मी इथ्यात वापरलेलो, शेगावच्या रॉयडमध्ये वापरलेलो. पाणी जातं याच्यामध्ये, असं काही नाही की नाही जात, पण पाणी जातंच. मे बी आता याच्यामध्ये पाणी असेल, पण मला असं डिस्कम्फर्ट असं काय वाटत नाही. सो बरं आहे, म्हणजे चांगलं आहे. एक म्हणजे चांगलं सोल्युशन भेटलं आहे वॉटर म्हणजे रेनसाठी. आता हे किती दिवस टिकेल ते का माहीत नाही, बट आतापर्यंत तर व्यवस्थित चाललं आहे. म्हणजे हे 2-4 राईड जरी चालले ना हे फॉक्स, तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. हाय, इट इज एक्सपेन्सिव्ह, अराउंड 2200चं आहे ते, 2000 रुपीचं आहे. बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. लिंक याच्यामध्ये देऊन टाकेल.
अँड बाय द वे मी हँडल बार पण चेंज केलं. ते रायझर्स होते ते काढले आणि टुरिंग हँडल बार लागलं. इक्वलंटच आहे, पहिले जसं फिलिंग होतं आता पण तसंच फिलिंग आहे, असं काय चेंज झालं नाही. बट एक आता रायझर्स येतच नाही आहे त्याच्यामध्ये. सो एक आहे म्हणजे एक ॲडव्हान्टेज आहे. तर आता इकडे 7-12 इथे मसाला चहा पिलो, भडक गोड मसाला चहा, बट मच निडेड होतं यार. आता इथून पंढरपूर समथिंग अजून 22-23 किलोमीटर आहे, पण मला वाटतं 15 किलोमीटरच्या आधीच हे करायचं आहे, चेंज करायला लागेल. म्हणजे विजयपूरसाठी ते घ्यायला लागेल. मी हे काढलं आहे, काय म्हणतात त्याला, एअरप्लग्स काढले आहेत मी. थोड्या वेळासाठी बिना एअरप्लग्सच चालूया. विंड आहे मस्त एकदम, बट अच्छा है जो भी है, अच्छा है. हां 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 हां. तर हे काय असं का दाखवत आहे मला? GPS बंद केलं का? GPS सेट नाही. ते 91 डिझेल आहे. म्हटलं की 91 पेट्रोल. मला अरे वा, इथून डाऊन माऊन घेतलं असतो. मग असं वाटतं की हे बंद केलं आहे मी. आता हे एकदम मोबाईल हां चालू. ओके, तर 9 किलोमीटरमधून मला वाटते 9 किलोमीटर बघूया. 9.5 किलोमीटर हेच रूटवर राहायचं आहे मला. मे बी याच्यानंतर बायपास असेल, बायपासचं पण रूटला मी जॉईन करू शकतो, बोलता येत नाही. सो आता हे DJI मी नॉर्मल मोडमध्ये चालू आहे. मी डिलॉगमध्ये मी शूट नाही करते, कारण डिलॉगचं कसं आहे की जास्त मेमोरी खातं आणि इथे कलर गेडिंग करायला म्हणजे खूप म्हणजे मातापच्ची आहे त्याच्यामध्ये. सो ओ सर बघा भाऊ, बघ भाई नशीब. तर ॲक्च्युली आता काही किलोमीटर पूर्वी हा असं रस्त्यावरती झोपलेला, असं थकलेला तो खूप झोपलेला. देअर ऑल्सो म्हणजे एक काइंड ऑफ अ टुरिंग ऑन अ बायसिकल विच इज मच अप्रिशिएटेड. मी नाही करू शकत, तुम्ही जे करताय खूप भारी करता. ते ॲक्च्युली लगेच पण नव्हतं त्याच्याकडे काय. सो लेट्स सी. हा लास्ट टाईम जेव्हा मी हम्पीला गेलेलो, म्हणजे माझं फर्स्ट स्टेट क्रॉस केलेलं महाराष्ट्राला, तेव्हा पण पंढरपूरहूनच गेलेलो. पंढरपूरहून विजापूर लागलेलं. ते हे रूट होतं की नाही माहीत नाही मला, लक्षात नाही मला. मे बी तेव्हा हायवे असेल की नाही माहीत नाही, कारण ती काहीच खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते. पण त्या टायमाला हे भेटलं असतं तर बरं वाटलं असतं. नेक्स्ट इथून ते विजापूरसाठी जे रूट आहे ना, ते त्या टायमाला खूप बेकार होतं. आत्ता कसं आहे की नाही काय माहीत नाही, पण बँगलोरला जाण्यासाठी तुम्हाला हे एक बेस्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे. पालखी चालली आहे. येस, याच्यासाठी तुम्हाला बेस्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे. थोडं गावखेड्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होईल तुम्हाला, थोडंसं ट्रॅफिक भेटेल. ट्रॅफिक म्हणजे ऑलमोस्ट मुव्हिंग ट्रॅफिकच असणार, डिपेंड तुम्ही कुठल्या दिवसाच्या कुठल्या टाईमवरती तुम्ही येत आहे करून. बट आत्तापर्यंत ना मस्त आहे हायवे, क्लीन मस्त हायवे. सो आता मी DJI 4 का घेतलं. आता 5 Pro पण आहे आणि आता 6 पण येतं आहे करून. एकच रिझन आहे, स्वस्त घेतलं. मध्ये कुठलं तरी बिग बिलियन डेज किंवा काहीतरी चाललेलं, त्याच्यामध्ये डिस्काउंटमध्ये भेटत होतं. मी पण बोललो की अरे यार किती त्रास द्यायचं गोप्रोला, पण गोप्रो आपल्याला पण त्रास तेवढंच देते. तर मग बोलले की चला DJIला स्विचेस करूया करून. याच्यानंतर मग ॲडॅप्टर ते 5,000 रुपये वेगळे. हे जे ॲडॅप्टर दिसतं आहे ना, दॅट इज कॉस्टिंग मी 5,000 रुपीज नुसतं माईक लावण्यासाठी. आणि एक USB-C एक्सटेन्शन केबल आहे. केबल म्हणजे पोर्ट आहे, त्याला आपण म्हणजे जर चार्ज करायचं असेल ना तर आपण लावून पण चार्ज करू शकतो. ते करण्यासाठी दिस इज फ्रिकिंग 5,000 रुपीज. म्हणजे विचार करा, 5,000 रुपये म्हणजे एवढंसं चार्टवरचं. आणि त्यानंतर त्याचा ॲक्च्युली माझ्याकडे दोन्ही ऑप्शन आहे वायर्डसाठी. आता ह्याला जर तुम्हाला बायपास करायचं असलं तर तुम्ही ते बोयाचं एक ॲडॅप्टर आहे, ते USB-C to SSRS ॲडॅप्टर पण आहे. त्याचं पण लिंक मी देऊन टाकेन, तेही तुम्ही यूज करू शकता. त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये जरा फरक पडतो तुम्हाला, म्हणजे व्हॉईस क्वालिटीमध्ये फरक पडतो. तर आय एम कीपिंग ऑल द ऑप्शन. त्या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही DJIची कुठलं पण माईक, DJI माईक मिनी, DJI प्रो माईक समथिंग जे पण आहे ना आता, ते सगळं तुम्ही ह्याला कनेक्ट करू शकता. म्हणजे एवढे त्याचं इकोसिस्टम लोकांनी एवढं छान करून ठेवलं आहे ना. त्याच्यामध्ये पण व्हॉईस येतं,
पण कसं माहिती आहे का की सगळ्यात क्वालिटी वाईज तुम्हाला जे पाहिजे ना ते वायर्डमधूनच येणार तुम्हाला. हे ब्लूटूथवरनं येणं जरा मुश्किल आहे, बट दॅट इज ऑल्सो गुड अल्टरनेटिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पाऊस येत असताना जर तुम्हाला मोटो ब्लॉगिंग करायचं असलं आणि व्हॉईस ओव्हर म्हणजे व्हॉईस रेकॉर्ड करायचं असलं तर कसं आहे की इकडचं ते तुम्ही डोर लावून आहे ना तुम्ही डायरेक्ट ह्याला कनेक्ट करू शकता वायरलेस माईकला, आणि ते वायरलेस माईक तुम्ही आपल्या माउथच्या जवळ कुठेतरी अटॅच करू शकता. सिमलेसली कनेक्ट होतं, व्यवस्थित कनेक्ट होतं. त्याचं जे गेन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं सेटिंग पुढे मागे करायला लागेल, बट त्याच्यामध्ये पण रिझल्ट खूप चांगलं भेटतं. सध्या मी त्या ऑप्शनपर्यंत पोहोचलो नाही आहे. तो आय हॅव परचेस अगेन DJI माईक मिनी. बट ते कसं आहे की आपल्या नॉर्मल जे आपण 1 to 1 कॉन्व्हर्सेशन असलं ना बाहेर जाताना ब्लॉगिंग करताना तेव्हा मी वापरेन. कारण ते वायरलेस माईक जे आधी वापरत होतो त्या जरा म्हणजे ते एवढं व्यवस्थित रेकॉर्ड करत नव्हतं आणि इवन माझं लिप सिंक पण व्यवस्थित होत नव्हतं, म्हणजे व्हिडिओ बरोबरचे व्हॉईस पण सिंक होत नव्हतं. सो ते आता घेतलं आहे मी. तो ऑलमोस्ट 9 40,000पर्यंत 45,000चं मस्तपैकी मी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलं आहे ह्याच्यावरती. म्हणजे क्या आता कधी विचार करतो अरे गरज होती का करू, बट आता केली तर केली, आता काय करणार. तुम्ही पण जरा लाईक करा, सबस्क्राईब करा. नाहीतर बोलत नाही पण आता बाबा बोलतो आहे मी, बाबा करा जरा, बरं वाटेल थोडंसं तुम्हाला, म्हणजे एक प्रोत्साहन भेटेल. काहीच नाही, नुसतं लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. पैशाविषयी काहीच लागत नाही, सगळं व्यवस्थित होऊन जाईल, काहीच हे असणार नाही. तर आलो आहे मी विठ्ठलाच्या दारी पंढरपूर. तिसऱ्यांदा म्हणजे एकदा तर मी एकदा मी इथूनच क्रॉस झालेलो मी जेव्हा जात होतो हम्पीला, म्हणजे इथून स्ट्रेट आलेलो वाटते मी, आणि या ब्रिजच्या खालूनच मी गेलेलो. इथून मग एक राईट आहे, आठवण आलं मला. विठ्ठला पांडुरंगा सगळ्यांना सुखरूप ठेव रे. तुझी इच्छा असलं तर परिवाराला घेऊन येतो बाबा, बायका पोरांना आईवडिलांना घेऊन येतो रे बाबा तुझ्या दारी परत एकदा. इच्छा तर खूप आहे, बट कसं आहे की म्हणजे कधी असं हे नाही, प्लॅन नाही केलं आहे. कारण आपला गुड्डू जरा अजून छोटाच आहे. दो ही इज व्हेरी मच फाउंड ऑफ ट्रॅव्हलिंग, बट जेवढं आम्हाला असं कारवीरने पण येऊ शकतो, ऑर एल्स मग इथून ट्रेनने, मग ट्रेनवर इथं पुण्याला येऊ शकतो, पुण्यावरनं मग गाडी करू शकतो आम्ही, म्हणजे नातेवाईकांना घेऊन. म्हणजे दिस कॅन बी डन वन्स. बघूया, नशिबात असलं तर करूया आपण, विठ्ठलाच्या दारी येऊया. अरे मंदिर त्या साईडला वाटते, मला असं वाटतं मंदिर त्या साईडला आहे. हे आहे बसस्टँड आहे. अरे वा वा वा, क्या बात आहे, क्लिनिंग होतं आहे. सही आहे. म्हणजे आता पैसे जे टॅक्सेस येतात आहे ना ते व्यवस्थित काय झालं, जे टॅक्सेसचे पैसे येतात ते व्यवस्थित वापरले जातात आहे. काय माहिती काय ना काय आत होत असेल ते, पण खर्च होतात आहे ते दिसतं आहे बाबा अशा सगळ्या गोष्टीवरती, विच इज गुड, चांगलं आहे, असंच व्हायला पाहिजे. बाकी लोकांना जरा सिविक सेन्स आलं ना तर मग आपला देश त्याला जन्नत बनत आहे. मग लोक युरोपला सोडून इथे येतील. जरा सिविक सेन्स म्हणजे ॲटलिस्ट आता किती पिढी लागतील सिविक सेन्स यायला काय माहीत नाही, आपण तर आपल्यापासूनच स्टार्ट करतो. तर आता पंढरपूर क्रॉस केलो मी, आणि विजयापूर इथून 105 किलोमीटर समथिंग आहे. मागच्या टाईमपासून आत्ता जरा रोड चांगले दिसतात आहे. पुढे पण असलं विजयापूरपर्यंत तर मजा येईल. म्हणजे कसं आहे की थोडंसं स्पीडअप होईल, अजून काय नाही, बट ठीक आहे. आता जेव्हा मी क्रॉस करत होतो ना, म्हणजे कसं आहे का प्रत्येक ठिकाणी असं विठ्ठलाचा सहवास, प्रत्येक ठिकाणी ना विठ्ठलाचं प्रेझेन्स मला ना असं जाणून येत होतं, आणि एवढं छान वाटत होतं ना की म्हणजे असं प्रसन्न वाटत होतं. मी असं हे नाही वाटत होतं मला की म्हणजे त्रासदायक नव्हतं ते क्रॉस करणं. ह्याच्या एक म्हणजे नाहीतर पण कसं आहे की बरेच असे छोटे गावं आणि असे छोटे टाउन्स क्रॉस करताना थोडंसं म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो. काय माहिती काहीतरी वेगळंच म्हणजे लीला तर म्हणजे काहीतरी वेगळंच म्हणजे हे विठ्ठलाचं प्रेम आहे किंवा काय आहे, नाही काहीतरी वेगळंच विठ्ठलाची महिमा आहे. आता म्हणजे जागोजागी असे पालखी चालली आहे, भजन करत जातात आहे, किती बरं वाटतं आहे खरंच यार. हे म्हणजे हे टिकून ठेवणं आहे ना, हे आपलं कर्तव्य आहे. खूप छान वाटतं. 102 किलोमीटर आहे आता. आता स्ट्रेट हायवे असंच असलं जेवढं होईल तेवढं जाऊया, नंतर मग कुठेतरी ब्रेक घेऊया. अशी ब्रेकची गरज नाही आहे कारण घेतलं आहे मी ब्रेक. हे पण साफ दिसतं आहे पुढे, असं वाटत नाही की पाऊस येईल करून, बट ठीक आहे एकदा म्हणजे पण रेडी आहे मी, जरी पाऊस आला तेव्हा आपण रेडी आहे करून. सो इट्स ऑलमोस्ट 476 किलोमीटर रिमेनिंग. 323 किलोमीटर झाले. 2 दांडी राहिले आहेत मी. 300 तर पहिले समथिंग अराउंड आहे ना 380पर्यंत 2 दांडी राहतात, आणि 380 किंवा 400 नंतर रिझर्ववरती निघून जाते. आता हे E20मुळे थोडंसं फरक तर पडलं आहे असं वाटतं मला. अरे बाबा काय होईल हे E20मुळे
बाईक विकायला लागेल असं वाटतंय मला तर. कारण नंतर नंतर हे आता तर काय त्रास देत नाही आहे, नंतर नंतर त्रास द्यायला लागली तर मग दुसरं काही पर्याय राहत नाही मग माझ्याकडे. हे छान दिसतं बघा.